Welcome, dear students. Now we will start our first poem of second unit. You start dying slowly. The poet of this poem is Pablo Neruda. Before starting poem, we will see some brief information about this poem. You start dying slowly या पोएमला आपण आता सुरुवात करू. The poem presents a different way of looking at life. Some things that are common activities like reading, traveling, mixing with other people, experiencing emotions, etc., are part of our life according to the poet. If we avoid such common things, it means that we are moving towards death. Risk, dreams, change, and challenges are signs of a worthy life. A life devoid of these implies that you are dying slowly. Now, this is the theme of this poem, that if we have to enjoy the life fully, then we must try to take happiness from all little things around us, such as reading, writing, dreaming, taking risks. These are the factors which give happiness to our life. आणि म्हणून पोएट पॅब्लो नरुडा इथे म्हणतात की आपल्या आजूबाजूला असलेल्या ज्या काही कॉमन गोष्टी आहेत त्या कॉमन गोष्टींचा आनंद आपण घेतला पाहिजे. हा विचार पॅब्लो नरुडा यांनी या कवितेमध्ये आपल्यासमोर मांडलेला आहे. चला आपण सुरुवात करू कवितेला. पेज नंबर 45 वर या. पेज नंबर 42. पहिल्या स्टांझाला आपण सुरुवात करू. या पहिल्या स्टांझामध्ये आणि एकूणच सगळ्या या कवितेमध्ये आयुष्य भरभरून कसं आणि का जगावं हा विचार कवीने इथे मांडलेला आहे. नाउ लुक ॲट द फर्स्ट टू लाईन्स. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल. नाउ इन द व्हेरी फर्स्ट लाईन पोएट आस्किंग अ क्वेश्चन टू अस. काय म्हणतोय तो आपल्याला बघा. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड. आपल्या समोर कवी इथे प्रश्न टाकताना दिसतोय. जर तुम्ही प्रवास करत नसाल, जर तुम्ही वाचत नसाल, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ. जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला घडणारे जे जिवंत आवाज आहेत ते जर तुम्ही ऐकत नसाल, घटनांचे साक्षीदार जर तुम्ही होत नसाल, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, तुमच्यामध्ये चांगलं काय त्याला खळखळून दाद जर तुम्ही देत नसाल, यू स्टार्ट डाईंग स्लोली. If you do not doing all these things, then the poet is saying us, the poet warning to us that we are dying slowly. Which things we are not doing? कोणकोणत्या गोष्टी आपण करत नाही आहेत. If we do not travel, आपण जर प्रवास करत नाही आहे. If we do not read, आपण जर वाचन करत नाही आहे. If we do not listen the sounds, आपल्या आजूबाजूला जे काही आवाज आहेत त्यांचा आनंद आपण घेत नाही आहे. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, आपण स्वतःचं कौतुक करत नाही आहेत. तेव्हा कवी म्हणतो की ही सगळी कशाची लक्षणं आहेत मित्रांनो, की आपण हळूहळू संपून जात आहोत. यू स्टार्ट डाईंग स्लोली. कवितेचं नावच आहे, टायटलच आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली. कवीला आपल्याला सांगायचं आहे की कोणत्या गोष्टी तुम्ही केल्या नाहीत तर तुम्ही संपायला सुरुवात होते. तर त्या 4 गोष्टी आपण पहिल्या स्टांझामध्ये बघितल्या. चला आपण दुसऱ्या स्टांझाला सुरुवात करू. वेन यू किल युअर सेल्फ एस्टीम. सेल्फ एस्टीम, आत्मसन्मान, स्वतःचा स्वाभिमान. वेन यू किल युअर सेल्फ एस्टीम, वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू. जेव्हा तुम्ही स्वतःचा आत्मसन्मान मारून टाकतात, जेव्हा तुम्ही स्वाभिमान स्वतःचा शिल्लक राहू देत नाही. वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, जेव्हा तुम्ही इतरांची मदत नाकारतात. यू स्टार्ट डाईंग स्लोली. कवी म्हणतोय की जेव्हा तुम्ही स्वतःचा आत्मसन्मान हरवता, जेव्हा तुम्ही इतरांची मदत नाकारता, अशा वेळी सुद्धा तुम्ही स्टार्ट डाईंग स्लोली, संपायला तुमची सुरुवात झालेली असते. बघा आता हे पहिले 2 कडवे जे बघितले मित्रांनो, त्याच्यावरती एक छोटासा प्रश्न मी विचारतो तुम्हाला. सोपा प्रश्न आहे. पार्ट्स ऑफ द स्पीच आपण शिकलेलो आहोत. त्यामध्ये ॲडव्हर्ब आपल्याला माहिती आहे की ॲडव्हर्ब इज अ वर्ड विच गिव्ज अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट व्हर्ब. क्रियापदाबद्दल जो शब्द आपल्याला जास्त माहिती देतो त्याला ॲडव्हर्ब असं म्हणतात. मग चला, मला आता या पहिल्या स्टांझामध्ये
कोणता शब्द ॲडव्हर्ब म्हणून आलेला आहे तो सांगायचा आहे. बरोबर, आपल्याला ॲडव्हर्ब ओळखायचा आहे. ॲडव्हर्ब म्हणजे असा शब्द की जो क्रियापदाबद्दल आपल्याला जास्त माहिती देतो, की क्रिया कशी घडलेली आहे याबद्दल आपल्याला माहिती मिळते. आणि मोस्टली ॲडव्हर्ब हा LY ने त्याचा शेवट होत असतो. आपण 5वी पासून ॲक्टिव्हिटी करत आलेलो आहे की फाइंड द LY वर्ड्स फ्रॉम द पोएम. मग सापडला का ॲडव्हर्ब तुम्हाला? बरोबर, इथे स्लोली हा शब्द ॲडव्हर्ब म्हणून आलेला आहे. कोणत्या शब्दाची, कोणत्या क्रियापदाची जास्त माहिती देतोय तो आपल्याला? डाय या क्रियापदाची जास्त माहिती देतोय. ओके, पुढे जाऊ आपण आता. तिसऱ्या स्टांझाला आपण सुरुवात करूया. स्क्रीनवर तुमच्यासमोर तिसरा स्टांझा येतोय. इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स. स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, सवयी असतात आपल्याला वेगवेगळ्या, त्या सवयींचे आपण जर गुलाम झालो. इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ. आणि रोज तुम्ही सेम पाथ, त्याच रस्त्यावर चालत असाल. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन दिनक्रम. आपण दिवसभरामध्ये जे काही कामं करतो त्याला आपण रुटीन असं म्हणतो. मग इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुम्ही दिवसभराचा तुमचा जो दिनक्रम आहे तो तुम्ही बदलत नाही आहे. यू वॉक ऑन द सेम पाथ डेली. अशा वेळी काय होतं पुढे कवी सांगतोय आपल्याला. इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, विअर परिधान करणे, जर तुम्ही विविध रंग परिधान करत नसाल. और यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, आणि तुम्ही अशा व्यक्तींशी बोलत नसाल की ज्यांना तुम्ही ओळखत नाहीत. यू स्टार्ट डाईंग स्लोली. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत नसाल, देन दिस इज द साइन दॅट यू आर स्लोली व्हॅनिशिंग फ्रॉम दिस वर्ल्ड. तुम्ही मृत्यू पावत आहात, तुम्ही संपून जात आहात. बघा, तिसरं कडवं पुन्हा एकदा बघू आपण. इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, आपण आपल्या सवयींचे गुलाम झालेलो असलो. स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, आपण जर त्याच रस्त्यावर रोज चालत असलो. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, आपण जर आपलं रुटीन चेंज करत नसलो. आपण जर डिफरंट क्लॉथ, डिफरंट कलर्स वेअर करत नसलो. आणि ज्यांना आपण ओळखत नाही अशा लोकांशी आपण बोलत नसलो. तर ही सगळी कसली लक्षणं आहेत मित्रांनो? ही सगळी लक्षणं आहेत की वी आर व्हॅनिशिंग फ्रॉम दिस वर्ल्ड. आपण हळूहळू संपून जात आहोत. पुढच्या कडव्याकडे वळू आपण. इफ यू अवॉइड टू फील पॅशन. पॅशन उत्कटता. एखादा छंद असतो आपल्याला, एखादी गोष्ट करण्याची आवड असते आणि ती गोष्ट पराकोटीचा आनंद घेण्याची जी वृत्ती असते त्याला म्हटलंय की इफ यू अवॉइड टू फील पॅशन, उत्कटता जर तुम्हाला अनुभवता आली नाही. अँड दे आर टर्ब्युलंट इमोशन्स, अस्थिर अशा इमोशन्स ज्या असतात आपल्या, त्या आपल्याला हँडल करता आल्या नाही. दोज विच मेक युअर आईज ग्लिसन, आणि या ज्या टर्ब्युलंट इमोशन्स ज्या आहेत, या ज्या अस्थिर इमोशन्स ज्या आहेत, या काय करतात? डोळे पाणावतात आपल्या. अँड युअर हार्ट बीट फास्ट, हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या ह्या ज्या भावना असतात, डोळे ओले करणाऱ्या, हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या या ज्या टर्ब्युलंट इमोशन्स असतात, ह्या जर आपल्याला अनुभवता आल्या नाही, आपल्याला पॅशन जर फील करता आली नाही, तर मग इथे पोएट आपल्याला म्हणतोय की यू स्टार्ट डाईंग स्लोली. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, जर तुम्ही तुमचं जगणं बदलवत नाही. वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब ऑर विथ युअर लव, जे तुम्ही तुमचं काम करत आहात त्याच्याशी जर तुम्ही सॅटिस्फाईड नसाल. इफ यू डू नॉट सॅटिस्फाईड विथ युअर वर्क यू आर डुईंग. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, एखादी अशी गोष्ट की जी मिळवणं कठीण आहे, अशा अनसर्टन, रिस्की, अनसेफ गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही जर सुरक्षित गोष्टी सोडून त्यांच्या मागे धावत नसाल. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, स्वप्नांचा तुम्ही जर पाठलाग करत नसाल. इफ यू डू नॉट अलाउ युअर सेल्फ ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम टू टर्न अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस. सेन्सिबल ॲडवाईस, समंजस सल्ला, योग्य व्यक्तीने, चांगल्या व्यक्तीने दिलेला चांगला सल्ला, सेन्सिबल ॲडवाईस. असा सेन्सिबल ॲडवाईस तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये किमान
एकदा तरी त्यागून त्याच्याकडून जर वळले नसाल तर इथे आता कवीने शेवटची ओळ आपल्यावरती सोडलेली आहे की ह्या गोष्टी जर तुम्ही करत नसाल तर काय होणार आहे, तर मग डेफिनेटली यू आर डाईंग स्लोली. ओके, ही पोएम झाली आपली. या कवितेवरती एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करू आपण. ॲक्टिव्हिटी सोपी आहे, फार कठीण ॲक्टिव्हिटी नाही आहे. यामध्ये